नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा पुढचा भाग. रविवार होता. दुपारी जेवल्याबरोबर साडी बदलण्यासाठी मी वरती गेले. 2 वाजेपर्यंत भिका ऑफिसमध्ये येणार होता. माझं प्रसाधन चालू असताना साहेबांचा फोन आला. वैशू, भिका पुढे गेला आहे, मी पण आता 10-12 मिनिटांनी निघणार आहे. माझंही उरकत आलं आहे साहेब. असं करा ना, नंदादीपकडे या, तुमची गाडी इथे लावा, जाऊ बरोबर आपण. हो चालेल की. शिवा माझ्या गाडीवरची धूळ झटकत असताना साहेब आले. 5 मिनिटात आम्ही महामार्गाला लागलो. भिका ऑफिसच्या खिडकीजवळ उभा होता. ऑफिसमध्ये जाऊन बसल्यावर मी भिकाला विचारलं, किती वेळ झाला तुला येऊन? 10-15 मिनटं. मुलं बाळं बरी आहेत? बरीच म्हणायची. जातोस कुठे कामाला? जडोप्याची कामं आता मला नाही रगडत अक्कासाहेब. खुरपणी, तोडणी, खोडणीची कामं करतो. खोटं बोलू नकोस भिका. गेल्या आठवड्यात तुझी बायको भेटली होती. कामधाम न करता गावातल्या मावाल्यांबरोबर हिंडण्या फिरण्याशिवाय तू दुसरा कुठलाही उद्योग करत नाही आहेस. आणि उद्योग केला तरी मिळालेले पैसे दारू जुगारात घालवतो असं कळवळून सांगत होती ती. भिका, तुला 2 लहान लहान मुलं आहेत, जन्म दिलेली म्हातारी आई आहे. तू आयत्या ताटावर जाऊन बसतोस. ती माऊली एकटी बिचारी काय करेल सांग? सगळं कळतंय पण वळत नाही ना अक्कासाहेब. फुकटात दारू प्यायला मिळते. मी दारूच्या आहारी नाही गेलो, पण जिभेला दारूची चटक लागली. कामधंदा करूशीच वाटत नाही. मग ताटावर बसून जेवावंसं वाटत नाही असं म्हणतोस कधी? जाऊ दे, तुझं तुझ्यापाशी, पण लक्षात ठेव, उद्या तुझी चूल बंद पडली तर कोणी पेटवायला येणार नाही, किंवा उद्या तुला काही कमी जास्त झालं तर कोणी तुझ्याकडे ढुंकूनही बघणार नाही. तुझी बायको, मुलं उघड्यावर पडली ना तर कोणाला तुझी दयासुद्धा येणार नाही. हे बघ भिका, मित्र असावेत, मी नाही म्हणत नाही, पण ते आपली काळजी घेणारे असावेत, जीवाला जीव देणारे असावेत. का ते गरीब दुबळ्या मित्रांच्या बायकांना नासवणारे असावेत. आपल्या घरादाराची होळी करणारे मित्र नसावेत भिका. हे बघ, सगळं जग स्वार्थी आहे, मतलबी आहे, ढोंगी आहे. तू घरगड्यासारखी त्यांची कामं करतोस, त्यांच्या शिवीगाळ सहन करतो. कशासाठी? कोणासाठी? फुकटात मिळणाऱ्या त्या दारूच्या 2 घोटांसाठी? कसं कळत नाही रे तुला? पार्श्वभूमी तयार करण्यासाठी मी त्याला फाड बोलले. नाही कसं म्हणता अक्कासाहेब, मला कळत नसतं तर मी तुम्हाला पाण्यात पाहणाऱ्यांच्या कटकारस्थानात सामील झालो असतो का नाही? तुम्ही मोठी माणसं आहे, तुमच्या पासंगाला मी पुरणार नाही. मला सांगा, तुमच्या वाऱ्याला तरी मी कधी उभा राहिलो आहे का? मी तुमची निंदा नालस्ती केली असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? अक्कासाहेब, मी एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देतोय. पण भिकाला बसून खाण्याचे दिवस राहिले नाहीत आता. मग तुमच्याकडं माझ्याजोगं एखादं काम आहे का? म्हणून तर तुला इथे बोलून घेतलं आहे ना. तुझ्यावर आम्ही एक कामगिरी सोपवणार आहोत तुझ्याजोगी. जर ती तू बिनभोभाट करायला तयार असशील तर. बाईसाहेब, कोणाच्या जीवाला अपाय करणारी नसेल आणि माझा फायदा करून देणारी असेल तर 12 रुपये काम करणार. तू म्हणतोयस तशीच कामगिरी. आम्ही काही कोणाच्या जीवावर उठलेलं नाही, उलट आम्हाला आमच्या जीवाची काळजी लागून राहिली आहे. कोणाच्या जीवाला अपाय होणार नाही आणि तुझा फायदासुद्धा होईल. मग हरकत नाही, कोणची कामगिरी सोपवणार? गुप्तता राखण्यासाठी नागेश्वराची शपथ घ्यायची तुझी तयारी असेल तर सांगते. नागेश्वरा शपथ या कानाच्या त्या कानाला होऊ देणार नाही मी. मी पर्समधनं 100च्या 10 नोटा काढल्या, भिकाच्या हातावर ठेवल्या. साहेबांना खुणावताच ते म्हणाले, हे बघ भिका, तुला सगळं माहिती आहे. संजयनी माझ्या बहिणीला मागणी घातली होती. त्याला दारू जुगार सट्ट्याचा नाद आहे, त्यामुळे मी नकार दिला. तू तरी होकार दिला असतास का सांग? पण तेव्हापासून तो माझ्यावर डूक धरून आहे. अक्कासाहेबांनी त्याच्या भावाला दत्तक घ्यायला नकार दिला. मध्यंतरी मी माझी जमीन पंडितकडनं सोडवून घेतली. अक्कासाहेबांनी त्याच्या मेव्हण्याशी लग्न करायला नकार दिला. हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न असतो, नाही का भिका? तुम्हा मंडळींनी आमच्या विरुद्ध कोणकोणती कारस्थानं रचली तर ती सगळी तुला माहीत असणारच आहेत. तू कधी समोर आला नाहीस, आमच्याविषयी कधी वाईट वंगाळ बोलला नाहीस, त्रयस्थासारखा तटस्थ राहिलास, म्हणून मोठ्या विश्वासानं फक्त आमच्या संरक्षणासाठी एक कामगिरी तुझ्यावर सोपवायची आहे. सांगू? अभियाला सांगा की मधुभाऊ, मनात कसला बिकीन तो आणू नका. हे बघ, संजय पंडित आमच्या जीवावर उठलेत. त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. घाणेरडी कारस्थानं करणं आम्हाला जमत नाही.
आम्हाला तेवढी सवडही नाही. तू 12 तास त्यांच्याबरोबर असतोस. ते आमच्या विरुद्ध जी कारस्थानं रचतील ती तशीच्या तशी तो आम्हाला येऊन सांगायची. त्यांना इजा न करता आम्ही त्यांचा डाव हाणून पाडू. आम्ही त्यांचा कट उडलून लावला आहे हे त्यांना समजणार सुद्धा नाही. हे असं किती दिवस चालणार मधुभाऊ? त्यांची कारस्थानं बंद होईपर्यंत, जोपर्यंत त्यांना त्यांची चूक कळत नाही ना तोपर्यंत. प्रत्येक वेळी तुला 1000 रुपये मिळत जातील. त्यांना शंका येऊ नये म्हणून तू अलिप्त राहायचं नाहीस, त्यांच्या कारस्थानात सहभागी व्हायचंस. साहेबांनी त्याला सगळं पटवून दिलं. आलं, माझ्या लक्षात आलं. अक्कासाहेब, मी चहा सांगून येतो. साहेब खुर्चीतनं उठत मला म्हणाले, जेवण करून आलायस भिका? जेवलो इकडं आलो. कुठे गेला होतास असं मित्रांनी आत्ता विचारलं तर पारगावच्या मावशीला भेटायला जाणार आहे असं त्यांना सकाळी सांगितलं मी. संजयचा माझ्यापेक्षा मधुभाऊंवर जास्त राग आहे का रे भिका? मधुभाऊंबरोबर तुम्ही लगीन करणार आहे ना म्हणून. लग्न? कुणी सांगितलं त्याला? आता रमेश वकील आला, तुम्ही नकार दिला, त्यामुळे त्यांची खात्री पटली ना. अरे तुझा तरी विश्वास बसतोय का? मधुभाऊ माझे पगारी नोकर आहेत. माझा नाही विश्वास बसला. पण तुम्ही त्यांना गाडी घेऊन दिली, त्यांच्या भावाला नोकरी दिली, त्यांची जमीन सोडवली, त्यांना लिफ्ट करून दिली. नोकरासाठी कोणी एवढं करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मधुभाऊंची करावं का मी लग्न? मधुभाऊंसारखा दिलदार जोडीदार तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि संजयच्या दुखण्याचं हेच तर खरं कारण आहे. तुम्ही मधुभाऊशी लगीन केलं ना तर त्याची कसली डाळ शिजणार नाही. त्यासाठी त्याला मधुभाऊचा काटा काढायचा आहे. आणि तो पंडित संजयला सारखा डिवसतोय. साहेब येतील म्हणून मी विषय वाढवला नाही. संजयचं डोकं माझ्याही पुढे पळत होतं. त्याची तर्कबुद्धी आपलातून होती. दारूच्या आहारी गेला नसता तर कुठल्या कुठे जाऊन पोचला असता. चहा पिऊन होताच भिकानं आमचा निरोप घेतला. मी साहेबांना म्हणाले, आपण थोडा वेळ विश्रांती घेऊ साहेब. ऑफिसचं दार उघडं ठेवून का बंद करून? तुम्ही म्हणाल तसं, मी मिश्किलपणे म्हणाले. माझ्यावर ढोकलं नको. तुझ्या मनात काय येते सांग. माझ्या मनात पुष्कळ आहे हो. आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की है धडकन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे. तुझ्या रसिकतेला दाद द्यायला पाहिजे वैशू. प्रसंगानुरूप मधुर आवाजात चांगली गाणी गातेस तू. तुझा हा छंद अवर्णनीय आहे. संधी चालून आली आहे साहेब. 2-2.5 महिने वाट बघावी लागेल. विचार करा. असं अविश्वासानं काय बघताय? खोटं नाही सांगत. परीक्षा घेऊ बघतेस? मी नाही नापास होणार. तुला विश्रांती घ्यायची आहे ना, घे. तोपर्यंत मी 3-4 बिलं काढतो. बिलं काढून झाल्यावर पाणीपुरी खायला जिजामाता उद्यानात जायचं? काय खूळ भरलंय तुझ्या डोक्यात? लोकांना आपल्या प्रेमाच्या उथळपणाचं दर्शन घडवायचं असेल तर जिजामाता उद्यानात जायला काही हरकत नाही. समजत कसं नाही अगं तुला? अगं माझ्यापेक्षा शेडजींच्या कन्येला ओळखणाऱ्यांची संख्या 30 गावात कितीतरी आहे. मग मला माझी चूक उमगली. ओसाडणाऱ्या नवतीला गद्धे 25 का म्हणतात या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यामुळे मी म्हणाले, सॉरी साहेब. वैशिव शुद्ध सोन्याला पारख करण्यासाठी कसाला लावावं लागत नाही. फक्त नजरेनं त्यातला अस्सलपणा ओळखता येतो. आणि तू तर रत्नपारखी आहेस. असं असताना कॅरेटच्या भानगडीत का पडली आहेस? प्रशांत साहेबांनी नुसतं मधाचं बोट तोंडाला लावून ठेवलं आहे. बिचारा फोन करायला सुद्धा तयार नाही. तुझ्याकडे आहे ना मोबाईल, मग तू कर. अवघा 1 दिवस मध्यंतरी गेला. मंगळवारी मी ऑफिसमध्ये पाय ठेवल्याबरोबर साहेब खुर्चीतनं उठले. मोबाईल खिशात घालत म्हणाले, आपल्याला तिसगावी जायचं आहे. साहेबांचा चेहरा गंभीर वाटला होता. काहीतरी अर्जंट काम असणार हे माझ्या लगेचच लक्षात आलं. मी आल्या पावली माघारी फिरले. शिंदेसाहेब 1.5-2 तासात परत येतो आम्ही. गाड्यांमध्ये डिझेल टाकून घ्या. काही बिलं काढायची राहिली आहेत ती काढा. अशोकला पोहोचायला सांगा. बँकेतून स्टेटमेंट आणि चेकबुक आणाल? आणतो की. गाडी महामार्गाला लागल्यावर साहेब म्हणाले, रात्री सामसूम झाल्यावर भिका आला होता माझ्याकडे. येत्या गुरुवारी रात्री त्यांनी मला करंजोड्यात गाठून मारायचं ठरवलं आहे. त्यांचा डिटेल प्लॅन समजला? समजला. गुरुवारी मला कापड दुकानात थांबावं लागत असल्यामुळे घरी यायला उशीर होतो. शिवाय मी एकटा असतो. 8 वाजता संजय पंडित मोरीच्या दोन्ही बाजूंनी दबा धरून बसायला जाणार आहेत. भिका 50-60 पावलं पुढे जाऊन त्यांना वर्दी द्यायला थांबणार आहे. संजय पंडितच्या हातात काठ्या आणि सडकेवर पसरलेल्या दोरखंडाची टोकं असतील. मी दिसताच भिका 2दा शिळ घालेल. हे दोघं दोरखंडानं मला अडवतील आणि मी खाली पडल्यावर काठ्या मारायला सुरुवात करतील. चांडाळांनी प्लॅनिंग छान केलं आहे.
भिका आपल्याला फॉर झाला देव पावला म्हणायचा. मग आपण आपलं प्लॅनिंग कधी करायचं? आजच. स्वागत रेस्टॉरंटमधल्या फॅमिली रूममध्ये बसू आणि ठरवू. बँकेकडून गाडी घे. हो, बँकेतनंच जायचं आहे. इंडिया हार्डवेअरमधनं 3 सुती दोर घ्यायचे. संजय पंडितला शह द्यायची योजना माझ्या डोक्यात साकारली आहे. तुम्हाला काय करायचं आहे? शिश्याच्या लहान लहान गोळ्या बसवलेला कमरेचा बेल्ट करायचा आहे. तो नाही मिळाला तर सायकलची जुनी चेन आणि हेल्मेट. आपली ही तयारी असलेली बरी, साहेब बेडरपणे म्हणाले. स्वागत रेस्टॉरंटच्या फॅमिली रूममध्ये जाऊन बसल्यावर 2-4 घोट पाणी पिऊन ते आनंदानं म्हणाले, संजय पंडितला यथेच्छ चोप देण्याची नामी संधी पुन्हा येणार नाही. वेटरला मसाला डोश्याची ऑर्डर दिल्यावर साहेबांनी विचारलं, तुझी योजना काय आहे? गुरुवारी संध्याकाळी आपण शिवाच्या मदतीला आझाद, रंगा, पंढरी आणि काशाला घेऊन येऊ. ते आपल्या मळ्याकडनं संजय पंडित येण्यापूर्वी करंजोड्याकडे जातील. ते दोघं मोरीजवळ बसल्यानंतर 5-6 मिनिटांनी दोघं संजय आणि पंडितवर झडप घालतील. 2-2 फटक्यात भुई सपाट होतील. ते भिकासाठी एक जण पुरे. त्याला मारहाण करायची नाही. त्याला फक्त जवळच्या झाडाला बांधून टाकायचं. संजय आणि पंडितची मात्र अजिबात गय करायची नाही. त्यांना चांगलं सोलटून काढायचं. दोघांनाही झाडाला उलटं टांगून नंदादीपकडे आल्या वाटेनं परतायचं. तुम्ही 8 वाजता कुसगाव मार्गे नांदगाव गाठायचं. 5-10 मिनिटं मुद्दाम शाळा चौकात थांबायचं. यात मी थोडीशी दुरुस्ती सुचवली तर चालेल? कधी नव्हे ते आपण कुसगाव मार्गे गेलो तर संजय पंडितसह अनेकांना शंका येईल. त्यापेक्षा मी नेहमीप्रमाणे 9 वाजता रोजच्या मार्गानं जाईन. भिका आरडाओरडा करेल. तोपर्यंत गावाकडून कोणी आलं नाही तर त्या अधमांची सुटका करण्यासाठी घाबरल्याचा आव आणून मी संतोषला फोन करीन. तो येईपर्यंत मी भिकाची सुटका करीन आणि मग आम्ही त्यांची सुटका करून गावात घेऊन येऊ. मी सुटका केली म्हणून कदाचित ते पुन्हा माझ्याविरुद्ध अशा प्रकारचं कारस्थान करणार नाहीत. चालेल की? ही दुरुस्ती मान्य आहे. मग शिवाला सगळं समजून सांग. चेहरे झाकून घ्यायला आणि चांगलं सडकून काढायला सांग. चोरांचंच हे कृत्य असावं अशी बातमी गावात पसरल्याशिवाय राहणार नाही. पण ते एवढ्या रात्री करंजोड्याकडे का गेले होते? चोरांनी भिकाला का मारलं नाही? यांना झाडाला उलटं का टांगलं? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतील ना. आपल्याला काय फरक पडणार आहे? काय उत्तरं द्यायची ते संजय आणि पंडित देतील. ते तोंड नाही उघडणार. वैशू. समाधानानं आम्ही स्वागत रेस्टॉरंटच्या बाहेर पडलो. मध्ये कुठेच थांबलो नाही. थेट ऑफिस गाठलं. भूक नसूनसुद्धा साहेबांच्या आग्रहाखातर जेवायला लागलं. गुरुवारी रात्री 10:30 वाजता साहेबांचा फोन आला. आखणी केल्याप्रमाणे आमची करंजोड्याची मोहीम 16 आणि यशस्वी झाली. शिवा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जराही चूक केली नव्हती. संजय आणि पंडितला वेताच्या काठ्याने एवढं बडवलं होतं की त्यांनी घरी न जाता सरळ गावातल्या सरकारी दवाखान्यात धाव घेतली होती. दोघंही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. भिका तोंड उघडणार नव्हता. ते ज्याला शिक्षा करायला गेले होते तोच त्यांच्या मदतीला धावून आला होता. त्यात भर संतोषची पडली. शेवटी साहेब म्हणाले, वैशू, पापांचा रांजण भरला ना की असंच होतं. पडलेत विव्हळत. बाबूराव पाटील, नाना कपाळाला हात लावून त्यांच्याजवळ बसलेत. आपली खाणीवरची मंडळी गेलीत काय? त्यांना जाऊन तास झाला. कसे गेलेत ते? आझादला 4 चाकी गाडी चालवता येते, फियाट घेऊन गेलाय. त्यांचं चहापाणी शिवाने त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. चौघांना 2-2 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. मंडळी खुश झाली. उद्या आपल्याला गाडी आणायला जायला लागेल. हो, जाऊ की तुमच्या दुचाकीवरनं. बरं, आणखीन काय? आणखीन उद्या निद्रादेवीची आराधना करत होते. तुमचा फोन आल्यामुळे ती आता लवकर प्रसन्न होईल असं वाटत नाही. तुम्ही कुठे आहात? मी जेवण करून अंगणात येऊन बसलो आहे. किती चांदण्या आहेत आकाशात मोजून सांगतो. का निद्रादेवी तुमच्यावर रुसली आहे का? सांगून पटणार नाही तुला. कधी सांगाल? मी सांगून कंटाळली. आता तुम्ही सांगा. झोपा आता बाईसाहेब. मी बाहेर बसलो आहे म्हणून आई 2दा दारातून डोकवून गेली आहे. मग उद्या सकाळी दवाखान्याकडे चक्कर मारणार? नाही, त्या हरामजाद्यांची तोंड बघायची माझी इच्छा नाही आहे. रविवार होता. 11 वाजायची वेळ. आम्ही तिघी मायले की गुरुवारी रात्रीच्या करंजोड्यातल्या प्रकाराबद्दल बोलत बसलो होतो. आईला, रूपाला आम्ही काही सुगावा लागू दिला नव्हता. बयोकडून त्यांना शनिवारी दुपारी घटना समजली. मी त्यांना ती घटना दुसऱ्यांदा ऐकून म्हणाले, आई, पाप फार काळ नाही पचवता येत. जे घडतं ते बऱ्यासाठी घडतं. ते एवढ्या रात्री करंजोड्याकडे का गेले होते हा प्रश्न तुलाच नाही तर सगळ्या गावाला पडला आहे. संजय पंडित तोंड उघडायला तयार नाहीत. त्यामुळे बाबूराव पाटलांना पोलीस कंप्लेंटही देता आली नाही. चोरांनी त्यांना मारलं इथपर्यंत मला पटतंय, पण त्यांना झाडाला टांगून का ठेवलंय हे कोडं कोणाला उलगडत नाही. दोरही जुने पुराणे नव्हते, नवीन होते.
वडणी तेवढी जुनी होती. बाबूराव पाटलांची होती असं काहींच्या बोलण्यात आलं आहे. आमची चर्चा चालू असताना प्रशांत साहेब सतीशदादासह अनपेक्षितपणे आले. त्यांनी मला अगोदर काही कल्पना दिली नसल्यामुळे मला अतिशय आश्चर्य वाटलं. मी स्मितवदनानं झटकन उठून उभी राहिले. स्वागतासाठी हात जोडले, आनंदानं म्हणाले, आज अलभ्य लाभ झाला म्हणायचा. बसा. रूपा, अगं रसोई जा, कॉफी बनवून आण. बयोला स्वयंपाक वाढवायला सांग. रूपाच्या मागोमाग मीही रसोईकडे गेले. बयोला बदामाचा शिरा बनवायला सांगितला. भजी की शेंगदाण्याची चटणी तळायला सांगितली. मसाला वांग्याचं पातळ कालवण बनवायला सांगून लगेच बाहेर आले. मी आईजवळ बसल्यावर सतीशदादानं विषयाला सुरुवात केली. आत्या, तुम्हाला गरजाबाई शोधून द्यायची वैशालीने आम्हा दोघांवर महिन्याभरापूर्वी कामगिरी सोपवली होती. आम्ही आत्तापर्यंत जी स्थळं बघितली त्यात आम्हा सगळ्यांना एक स्थळ पसंत पडलं आहे. तुम्हा सगळ्यांना म्हणजे कोणाकोणाला? म्हणजे आम्हा दोघांना, माझ्या आईबाबांना, प्रशांतच्या दोन्ही आयांना, रेवापूरच्या काका काकींना. काय सांगतो तू? वैशूला पसंत आहे का? पण नाही, ह्या स्थळाबद्दल आम्ही वैशूला काही सांगितलं नाही. तुमच्या समक्ष विचारण्यासाठी आम्ही आलो आहे. तुमची पण पसंती नापसंती आम्हाला कळेल ना. अरे तुम्हा सगळ्यांना पसंत आहे म्हणल्यावर मी नकार कशी देणार? कोण आहे मुलगा, कुठला आहे, काय करतो, कसा आहे ते तर सांग. मुलगा तुमच्या गावचा आहे, मधुकर कोरडे. काय? मधुकर साहेब? कुणी सुचवलं तुम्हाला? मी मुद्दाम आश्चर्यानं विचारलं. नाही, सुचवलं कुणी नाही, आमच्याच मनात भरला तो. नाही, पण मधुकरचा विचार घेतला का तुम्ही? आईने त्यांना विचारलं. नाही, अगोदर तुम्हा दोघींचा होकार नकार समजायला पाहिजे ना. तुम्ही हो म्हणाला तर त्याला कसं पाठवायचं ते बघतो आम्ही. मामी ऐका, मधुकर हजारात नाही लाखात एक आहे, कुठं कमी नाही, सर्व गुण संपन्न आहे. इथेच राहणारा असल्यामुळं आणि तुमच्या उद्योगधंद्याची जबाबदारी सांभाळत असल्यामुळं तो गरजावे व्हायला नकार नाही देणार. तुझं मत काय आहे वैशू? माझी प्रमुख अट घर जावयाची आहे. मधुकर साहेब आपल्या सगळ्या नातलगांना आणि विशेष करून तुला पसंत असतील तर मी नाकारू शकणार नाही ना. मी लाजल्याचा आव आणून खाली बघत उत्तर दिलं. अगं तुझं आहे, तुझं पाशी, पण तुझा आगा चुकलाशी अशी गत झाली आमची. मधुकर सारखा साल जावई पाहिजे होता मला. वैशूला पण तसा जोडीदार पाहिजे होता. त्याला बोलवून घेऊ का इकडं? हरकत नाही, पण नुसतं त्याला नको, त्याच्या आईवडिलांना पण बोलवा. आई अधीरतेनं म्हणाली आणि माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही. जरी थोडे सायास पडले होते तरी अडथळा कुठेही आला नव्हता. प्रशांत साहेबांनी लगेच मधुकर साहेबांना फोन केला. बोला प्रशांत साहेब. मधुकर साहेबांचा आवाज आम्हाला स्पष्टपणे ऐकू आला. प्रशांत साहेबांनी मोबाईलचा आवाज वाढवला होता. हा, कुठं घरीच आहे ना? नाही, मी शेतात आलो आहे. मी आणि सतीश नंदादीपवर आलो आहे. बरं, माझ्याकडे काही काम आहे का? नाही, तुमच्याकडेच नाही, तुमच्या आईवडिलांकडे पण आहे. माझ्याकडून काही चूक झाली का प्रशांत साहेब? नाही हो, महत्त्वाचं काम आहे. आईबाबांनी विचारलं तर काय सांगू? काय सांगू नका हो, फक्त नंदादीपवर जायचं आहे म्हणा. मी असं करतो, रूपाला गाडी घेऊन तुमच्याकडे पाठवतो, तोपर्यंत तुम्ही घरी या. होता होईल तेवढं लवकर या, आम्ही वाट बघतोय. आम्ही रूपाला गाडी घेऊन गावात जायला सांगितलं. आई म्हणाली, वैशू, बयोला स्वयंपाक वाढवायला सांगून ये, राधाला बाकीची कामं मागं ठेवायला सांग. मी बयोला सांगून आल्यावर प्रशांत साहेबांना म्हणाले, विशाल भाऊ आणि संतोष भाऊंना पण घ्या ना बोलवून. ते असले तर मधुकर साहेब आढेवेढे नाही घेणार. हे बघ, अगोदर त्या मंडळींना येऊ दे, ते काय म्हणतात बघू मग. पण त्या दोघांशिवाय मधुकर साहेब कुठलाही निर्णय घेणार नाहीत हे मला माहिती आहे. सतीश, प्रशांत हे म्हणतात ते बरोबर आहे, उगा टाईमपास व्हायला नको. सतीश दादांनी विशाल भाऊंना फोन केला. संतोष भाऊंना घेऊन त्याला तातडीनं नंदादीपवर यायला सांगितलं. एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा एवढाच खुलासा करून मोबाईल बंद केला. विशाल भाऊ, संतोष भाऊ दिवाणखान्यात येऊन बसल्यावर आई मामींसह आतनं आली. प्रशांत साहेबांनी विषयाला सुरुवात केली. सर्वांना एकत्र बोलवण्याचा हेतू कथन केल्यावर ते म्हणाले, मधुकर साहेबांना घर जावई करून घ्यायला मामींनी आनंदानं मान्यता दिली. वैशालीनी पण कारभाराची सगळी सूत्र मधुकर साहेबांच्या हाती देण्यास संमती दिली. आम्हा दोघांचा हा प्रस्ताव असल्यामुळं आमच्या पसंतीचा प्रश्न नाही. आमच्या सगळ्या नातेवाईकांनी पण ह्या लग्नाला होकार दिला आहे. आता राहिला प्रश्न तुमचा. तुम्ही तुमचं मत मांडाव. देण्या घेण्याच्या काही अपेक्षा असतील किंवा काय अटी असतील तर त्या सांगा. थोड्या वेळानं आनंद मामा म्हणाले, साहेब तुम्ही मोठी माणसं आहे, आम्ही तुमच्या पासंगालाही पुरणार नाही. वैशाली लय गुणाची पोर आहे. तिने आमच्या उपकाराचा डोंगर करून ठेवला आहे. तिच्या पायाच्या पुण्याईने आम्हाला आताची कुठं बरे दिवस आलेत. देण्या घेण्याची आमची काय अपेक्षा नाही, कसली अट नाही, फक्त हात जोडून विनंती आहे, लग्नाचा डामडौल. आनंद भाऊ, त्याची चिंता तुम्ही नाही करायची, दोन्हीकडचा सगळा खर्च आम्ही करणार.
मग मी मध्येच म्हणाले, आई मामा तुमची परवानगी असेल तर मी माझं एक मत मांडते. माईंचं बाबांचं नुकतंच निधन झालं असल्यामुळे रीतिरिवाजानुसार पण अत्यंत साध्या पद्धतीनं साखरपुड्याचा कार्यक्रम करावा. माईबाबांच्या घडोघडी आठवणी येतील अशा स्थितीत डामडौल शोभा देणार नाही आपल्याला. लग्न जर रजिस्टर पद्धतीनं लावून द्यायचं ठरवलं तर फार बरं होईल. जो काही थाटमाट करायचा ना तो रूपाच्या लग्नात करावा, आत्ता नको. माझ्या मतावर जवळजवळ 15-20 मिनटं खल चालला. साहेब काही बोलले नाहीत. संतोष भाऊंनी माझा मुद्दा लावून धरला. शेवटी साखरपुडा तिसगावच्या स्वयंवर मंगल कार्यालयात करायचं निश्चित करून लग्न रजिस्टर पद्धतीनं करायचा ठराव पास झाला. आईंची मामींची इच्छा नव्हती पण त्या विरोध नाही करू शकल्या. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी स्वयंवर मंगल कार्यालयाची तारीख मोकळी होती. योग्य वाटली म्हणून अण्णांना लगेच बुक करायला सांगितली. फक्त 6-7 दिवसांचा अवधी होता. मदतीला पुष्कळ माणसं असल्यामुळे मला साहेबांना फारशी धावपळ नाही करावी लागली. सोमवारी 13 तारखेला आंघोळीनंतर मी चहापानासाठी गेले तेव्हा आई म्हणाली, वैशू आज सोमवार आहे, उद्या शक्य नाही होणार म्हणून आज नागेश्वराचं दर्शन घेऊन ये, पाहिजे तर रूपाला जा बरोबर घेऊन. मगाशी सांगायचं ना, दुसरी एखादी चांगली साडी नेसली असते. याच साडीत गेले तर अगं कोणी नावं नाही ठेवणार नाही. जाऊ दे तरीसुद्धा दुसरी नेस. लंकेच्या पार्वतीसारखे जाऊ नगं. नेकलेस माळ बांगड्या करणं फुलं अंगठी पैंजण घालून जा. उपवास करावा लागतो का? केला तर काय बिघडणार नाही. चहा घे, बयोला फराळाचं करून ठेवाय सांगते. आई म्हणाली. तिच्या मुखावर आनंद मावत नव्हता. चहा घेतल्यानंतर साडी बदलण्यासाठी पुन्हा वरती जायला लागलं. साडी बदलताना साहेबांची आठवण झाली. लगेच त्यांना फोन केला. का फोन केलायस? आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदची सगळीकडे. मी अर्ध्या तासानं गावात येते. मला माझ्या जोडीदाराबरोबर नागेश्वराच्या दर्शनाला जायचं आहे. मी जाऊन आलो आहे नागेश्वराला. देवाचं दर्शन दुसऱ्यांदा घडलं तर पाप लागणार आहे. बरं बाईसाहेब आपली इच्छा. एकट्याच येणार आहात का? नाही तुमची लाडकी मेहुणी आहे ना माझ्याबरोबर. नाश्त्यासाठी काय बनवायला सांगू? नाही काही नको, आज उपवास करायचा आहे. मामा मामी आहेत ना घरात? आहेत, लवकर ये. बाबा बाभळीला जायला निघाले, थांबवतो त्यांना. 9:30 वाजता आमची सफारी साहेबांच्या घरापुढे जाऊन थांबली. मी आबोली रंगाची पैठणी नेसले होते. जरीकाठी मॅचिंग ब्लाऊज घातला होता. आईनं सांगितलेले दागिने माळले होते. आंबाड्यात मोगऱ्याच्या फुलांची माळ गुंफली होती. माफक प्रसाधनाने शृंगारले होते. डोक्यावर पदर घेतला. मामामाईंच्या पददर्शनासाठी घरात गेले. डोक्यावर हात ठेवताना मामींना म्हणाले, बरं का कांबळा, सोनबाईच्या गालाला चुलीचं काळं लाव. जीव हरकून गेलाय, माझी दृष्ट लागायची तिला. आम्ही नागेश्वराला जाऊन येतो, परत येईपर्यंत तुम्ही थांबणार? थांबतो की, माझं काय तारखेचं काम आहे का? मामींचं दर्शन घेतलं, लगेच घराबाहेर पडले. साहेबांबरोबर मंदिराकडे पायी जायला लागलं. वाटेत अनेकांच्या नजरभेटी झाल्या. सगळ्यांच्याच नजरात कौतुक दिसलं. साहेबांच्या भावकीतली एक सून मिश्किलपणे साहेबांना म्हणाली, भाऊजी पाहिजे मिनिव आहेत ना? लय मोठा खजिना सापडलाय, नशीबवान आहे तुम्ही. उद्या आशीर्वाद द्यायला येणार ना, विसरून जाऊ नका. साहेब हसत हसत म्हणाले. थोडं पुढे गेल्यावर बांदलांची एक गृहिणी म्हणाली, वैशू मधुभाऊला सांभाळून घ्या बाई, देव माणूस पाडलाय तुझ्या पात्रात. आत्या देव दुनियेचा सांभाळ करतात, तुमच्या देव माणसालाच मला सांभाळून घ्यायला सांगा. मी गोड हसत उत्तर दिलं. देवदर्शनाहून परत येताना आमच्या भावकीतला एक जाणकार वयोवृद्ध म्हणाला, मधुकर गेल्या जन्मी तुला मोठं पुण्य केलं असलं पाहिजे बाबा. तुझ्या गुणांना आमची ही लक्ष्मी भाळली. या लक्ष्मीचा कधी अपमान करू नको. मामा तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद पाठीशी होते म्हणून आज माझं जीवन या लक्ष्मीनं उजळून टाकलं आहे. मी उतरणार नाही, मातणार नाही याची खात्री ठेवा. वाटेत मी साहेबांना म्हणाले, साहेब आपल्याला आशीर्वाद द्यायला आज माई बाबा हवे होते, त्यांचा आनंद गगनात मावला नसता. वैशू अगं ते नाही आहेत असं समजू नकोस. ते आहेत आपल्या हृदयात, नंदादीपच्या कणाकणात आणि त्यांनी अथक मेहनतीनं वाढवलेल्या उद्योगधंद्याच्या वटवृक्षाच्या पानापानात. मामींनी रूपासाठी शिरा आणि माझ्यासाठी दूध गरम करून ठेवलं होतं. आमचं खाणंपिणं आटोपल्यावर त्या म्हणाल्या, उद्या गाड्या किती वाजता येणार? 10 वाजेपर्यंत येतील. नानीनं सांगितलं ना? सांगायच्या नात्यानं सांगितलं आहे. परवा सकाळी रूपा गेली होती सांगायला. आले तर ठीक, नाही आले तर अगं त्यांचं जिनं परस्वादी नाही वैशू. त्यांच्या पोटी साहित्यानं चालायचे आलं मला. रोज रोज कटकटी घालण्यापेक्षा बिचाऱ्यांनी तोंडाला मुसकी घालून घेतली बघ. त्यांनी पूर्वी केलेल्या चुकांची फळं ते आज भोगतायत.
लेकाच्या सुनेच्या सगळं ताब्यात गेल्यावर त्यांना उपरती झाली असली तर मला माहीत नाही. कमळा वैशू म्हणते ते बरोबर आहे. त्या नानाने लय चुका केल्यात. शिडजीने त्यांना कधी ब्र शब्दानं दुखावलं नव्हतं तरी नाना त्यांच्याशी वायऱ्यासारखं वागले. तुम्ही बाबळीला आणि त्या बाईला आणायला जाणार आहे का? नाही, ती उद्या परस्पर येणार तेच गावला. सोयरे मंडळीला निमंत्रण द्यायला जायचं आहे. अक्का, तुम्हाला 11 वाजता कोठारी शोरूमला जायचं आहे ना? 10:30 इथंच वाजले की. रूपानं आठवण करून दिली. बोलणं आवरतं घेतलं. मी उठले. मामींनी आईच्या मायेनं मला मिठी मारली. मला माईचीच आठवण झाली. डोळे पाणावले. हातातल्या रुमालानं डोळे कोरडे करत म्हणाले, सकाळपासनं माई आबांची आठवण येते. अगं, सगळं वरच्याच्या हातात असतं पोरी. सगळ्या जगाचा तो धनी. आपण सगळे सुखदुःखाची वजी वाहून नेणारे त्याचे गुलाम. मी आश्चर्यानं मामांकडे बघितलं. ते हसत म्हणाले, काय नवल वाटून घेऊ नको. नागेश्वराच्या मंदिरात रोज पोती ऐकायला जातो ना मी. पुजारी बुवा पोती वाचता वाचता एकदा तरी हे ठेवणीतलं बोलून दाखवत्यात. पाड झालं ऐकून ऐकून. पुजारी बुवानी अर्थ सांगितला का नाही? सांगितलं तर लय गहन अर्थ आहे. रूपा साहेब गाडीत जाऊन बसले होते. मामींचा हात धरून बाहेर आले. रूपा गालात हसत म्हणाली, मामी ह्याच्या फार आहारी जाऊ नका. एकदा डोक्यावर बसली की उतरायचं नाव नाही घेणार. रूपा, अगं या धरणी मातेचा पट करून देवदेवतांनी सारीपाटाचा खेळ मांडलाय. आपण सगळी प्यादी. ती खेळवत्यात, ते नाचवत्यात. जय पराजय सुख दुःख आपल्या हातात काय नसतं बाळा. सगळं त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या इशाऱ्यानुसार चालत असतं. हे ध्यानात ठेव. श्रोते मित्र हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.